अमळनेर नगर परिषदेचा आर्थिक वर्ष 2026 ते 27चा अर्थसंकल्प गुरुवारी सभागृहात सादर करण्यात आला। नागरिकांवर कोणताही अतिरिक्त कारभार न टाकता विकासाला गती देण्याचा स्पष्ट संकल्प या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे। सदर अर्थसंकल्प नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सादर केला। यावेळी उपाध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली। विविध सूचना व प्रभागनिहाय अपेक्षा विचारात घेऊन अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। अर्थसंकल्पातून नागरिकांवर कोणतीही नव्याने करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही। नागरिकांना दिलासा देण्याच्या भूमिकेतून मालमत्ता हस्तांतरण फी 2% वरून 1% करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलेला असून विशेष सर्वसाधारण सभेने देखील तो एकमताने मंजूर केलेला आहे। याशिवाय पाणी पुरवठा व्यवस्थेचे सुदृढीकरण व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यावर भर, शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख रस्त्यांच्या विकास कामांना विशेष प्राधान्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण पूरक उपक्रमांसाठी स्वतंत्र तरतूद, नागरी सेवा व मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आवश्यक आर्थिक नियोजन, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांसाठी निधी मागणीमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आलेली असून अधिकाधिक अनुदान प्राप्त करून शहरातील प्रलंबित व नव्या विकास कामांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। सदर अर्थसंकल्पानुसार एकूण महसुली उत्पन्न अंदाजित ₹93.84 कोटी तर भांडवली उत्पन्न अंदाजित ₹289.99 कोटी प्रस्तावित करण्यात आलेले असून एकूण जमा ₹383.83 कोटींचा ऐतिहासिक व जादुई टप्पा गाठण्यात आलेला आहे। नगर परिषदेच्या आर्थिक नियोजन शक्तीचा व वाढत्या विकास दृष्टिकोनाचा हा प्रत्येकारी दाखला मानला जात आहे। तसेच एकूण महसुली अंदाजित खर्च ₹93.81 कोटी व भांडवली अंदाजित खर्च ₹289.99 कोटी प्रस्तावित करण्यात आलेला असून काटेकोर आर्थिक शिस्त व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे अंदाजे ₹3.16 लाख इतकी शिल्लक राखण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले। अध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी शहराच्या संतुलित विकासासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे नमूद केले। मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नियोजनबद्ध खर्च व वेळेत अंमलबजावणी यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। उपाध्यक्ष प्रशांत निकम यांनी सर्व प्रभागांचा समान विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला। अमळनेर शहराच्या बाहेर जाणारा 80 फुटी रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला नसला तरी सध्या हा रस्ता नको त्या कामासाठी वापरला जात आहे। रात्रीच्या अंधारात त्या रस्त्यावर तळीरामाची जत्रा भरते। रात्री वाहतूक नसल्याने दारुड्या व्यक्तींना येथील शांतता भावते आणि मग सुरू होतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्ट्या रंगात आल्यानंतर मग सुरू होतो तो धांगड धिंगाणा। गाण्यानंतर शिवीगाळ, नशेत तर्र झाल्यानंतर हे दारुडे मोठ्या आवाजात किंकाळत असल्याने जवळ राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास जाणवू लागला आहे। त्यामुळे या भागातील महिला वर्ग रात्री फिरू देखील शकत नाही। यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अमळनेर शहरातील द्वारका नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। कुत्र्यांच्या त्रासाने ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना घरातून बाहेर निघणे मुश्किल झाले आहे। गेल्या महिन्यात एका गरोदर मातेला व 65 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला कुत्र्याने चावा घेतला होता। पिसाळलेल्या कुत्र्यांच्या भीतीमुळे लहान मुले बाहेर निघण्यास देखील घाबरत आहेत। पिसाळलेल्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून स्थानिक रहिवाशांनी 2 महिन्यापूर्वी नगरपालिकेला याबाबत निवेदन दिले होते। पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा नागरिकांनी 10 दिवसापूर्वीच पालिकेला स्मरणपत्र दिले आहे। पालिकेने त्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे। अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये नगराध्यक्षाच्या हस्ते BSC पावडर फवारणीची सुरुवात करण्यात आली। डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आजार पसरू नयेत याकरिता BSC पावडर फवारणी करण्यात आली। नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, नगरसेविका निलिमा पाटील, नगरसेवक महेश देशमुख, आरोग्य सभापती प्राध्यापक रामकृष्ण पाटील सह रवी पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते।
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी नुकती जाहीर झाली असून त्यात अमळनेर तालुक्यातील दोघांची वर्णी लागल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यात करणखेडा येथील सुपुत्र असलेले राजेश पांडे यांची प्रदेश सरचिटणीस या अत्यंत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे, तर भाज युमोच्या प्रदेश चिटणीस असलेल्या भैरवी वाघ पलांडे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. करणखेडा येथे सामान्य कुटुंबात जन्माला आलेले राजेश पांडे हे विद्यार्थी दशेपासून भाजप व संघ परिवाराशी जुडले असून चळवळीतून त्यांचा उगम झाला आहे. सुरुवातीला जळगाव विद्यापीठात काही वर्षे सिनेट सदस्य राहिल्यानंतर आपल्या कार्याची छाप त्यांनी पाडली. त्यानंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. तेथेही पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून आपल्या कार्याची छाप त्यांनी पाडली. कालांतराने भाजपात सक्रिय झाल्यानंतर अनेक संघटनात्मक व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या असून भाजपात सर्वच वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले. आता भाजपाने थेट प्रदेश सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करून एक प्रकारे त्यांच्या कार्याचा सन्मानच केला आहे. एक सामान्य कार्यकर्ता प्रदेश पातळीवर पोहोचल्याने त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच भैरवी वाघ या दिवंगत भाजपा नेते स्वर्गीय उदय वाघ व खासदार स्मिताताई वाघ यांच्या सुपुत्री असून त्यांनीही भाजपा युवा मोर्चापासून आपल्या राजकीय कार्याची सुरुवात केली आहे. प्रदेश चिटणीस असताना जबाबदारी उत्तम सांभाळत अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला. जळगाव जिल्हा दूध संघाच्या त्या माजी संचालिका असून युवती नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. भाजप प्रदेश चिटणीसपदी त्यांना संधी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.